वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण 11वीचं दुसरं लेक्चर अँगल अँड इट्स मेजरमेंटमधलं दुसरं लेक्चर बघणार आहे. तर मुद्दा आहे मेजर्स ऑफ अँगल. मेजर्स ऑफ अँगल. अँगलचं मेजर म्हणजे काय असतं? तर अँगलचं मेजर म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम इनिशियल रे टू द टर्मिनल रे. जसं आपण डायरेक्टेड अँगलमध्ये बघितलं होतं की इनिशियल रे काय असतो, टर्मिनल रे काय असतो. तर त्यामध्ये जे रोटेशन घडून येतं इनिशियल रेपासून टर्मिनल रेपर्यंत, ते रोटेशन म्हणजेच त्या अँगलचं काय असतं, मेजर असतं. आता इथं डायग्राममध्ये दिसतंय आपल्याला की एक मी अँगल दाखवला आहे. त्याच्यामध्ये रे ओ ए हा इनिशियल रे आहे आणि रे ओ बी हा टर्मिनल रे आहे. आता या ठिकाणी रोटेशन दोन टाईपमध्ये होतं, आपण बघितलं होतं. एक तर ते अँटी क्लॉकवाईज होऊ शकतं किंवा क्लॉकवाईज होऊ शकतं. सपोज हे रोटेशन असं झालं ह्या अँटी क्लॉकवाईज, तर हे जे रोटेशन घडून आलं त्याला आपण म्हणणार अमाऊंट ऑफ रोटेशनला काय म्हणणार, मेजर ऑफ दॅट अँगल. तर हे मेजर दोन सिस्टीममध्ये मोजलं जातं. हे जे मेजर आपण मोजतो त्याच्या दोन सिस्टीम आहेत. त्या दोन सिस्टीम आपण शिकणार आहे. त्या दोन सिस्टीम काय आहेत, त्याच्यामध्ये त्याचे युनिट काय आहेत आणि त्या दोन सिस्टीममध्ये एकमेकांमध्ये काय संबंध आहे. तर आपण बघूया काय दोन सिस्टीम आहेत त्या. तर पहिली सिस्टीम आहे ही सेक्साडेसिमल सिस्टीम आहे. त्याला आपण डिग्री मेजर म्हणतो, की जे तुम्ही 10वीपर्यंत शिकलाय. 10वीपर्यंत जे तुम्ही यूज करत होता त्याच्यामध्ये डिग्री मेजर असायचं. मग आता सेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण एक कम्प्लीट रोटेशन होतं त्याचे जर 360 इक्वल पार्ट तयार केले, म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन आहे त्याचे 360 इक्वल पार्टमध्ये त्याला डिवाइड केलं, तर त्यातला एक पार्ट म्हणजे हा असतो 1 डिग्री. 1 डिग्रीचा अर्थ समजून घ्या. 1/360th पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन. म्हणजेच एका कम्प्लीट रोटेशनचे आपण जर इक्वल किती भाग बनवले, तर 360 भाग बनवले, तर त्यातील एक भाग म्हणजे काय असतो, 1 डिग्री. आणि 1 डिग्री आपण कसं डिनोट करतो सगळ्यांना माहीत आहे. आपण डिग्री नोटेशन बऱ्याचदा यूज केलं आहे. तर याच्यामध्ये सेक्साडेसिमल सिस्टीममध्ये काय असतं, तर डिग्रीमध्ये आपण त्याचं युनिट लिहितो. आता डिग्रीला परत आपण त्याच्यामध्ये जे छोटे मेजरमेंट आहेत त्यामध्ये मिनिट आणि सेकंद ते बघूया. आता जर आपण एका डिग्रीचा 60वा भाग घेतला, म्हणजे 1 डिग्रीला आपण इक्वल 60 भागमध्ये डिवाइड केलं, तर त्यातला एक पार्ट हा असतो 1 मिनिट. म्हणजे 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, 1 मिनिट. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. समजून घ्या. म्हणजेच जसं आपण घड्याळी भाषेत बोलतो की 60 मिनिटांचा 1 तास असतो, तसं इथं ते मिनिट आणि हे मिनिट इक्वल नाही आहे मित्रांनो. अँगलमधलं मिनिट वेगळं आहे आणि आपण जे घड्याळामध्ये बघतो क्लॉक, त्याच्या बाबतीत टाईम रिलेटेड ते मिनिट वेगळं आहे. इथं एका डिग्रीचा जर आपण 60 भाग इक्वलमध्ये केले त्याला, तर तो जो भाग असतो त्याला 1 मिनिट म्हणतो आपण. आणि तो डिनोट करताना या पद्धतीने डिनोट करत रीड करताना तुम्ही कसं रीड कराल, तर 1 मिनिट अँगल. तसंच दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर काय, तर 60 मिनिट इज इक्वल टू काय असणार आहे, 1 डिग्री. तर परत जो 1 मिनिटचा भाग आहे तो आपण परत त्याचे जर 60 भाग बनवले, म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, तर 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इज इक्वल टू, त्याला आपण काय होणार, 1 सेकंड. ते काय असणार, 1 सेकंड. आणि ते डिनोट करताना आपण ह्या पद्धतीने डिनोट करतो. म्हणजेच इथं आपण काय लिहू शकतोय, तर 60 सेकंड इज इक्वल टू काय असणार, 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजेच काय असणार आहे, 1 मिनिट. एकदम सोपा भाग आहे. डिग्री मेजर्समध्ये 1 डिग्री म्हणजे किती असतं, तर आपण एका कम्प्लीट रोटेशनला त्याचे जर इक्वल 360 भाग बनवले तर ते 1 डिग्री असतं. एका डिग्रीचे परत आपण इक्वल 60 भाग बनवले तर त्यातला एक भाग म्हणजे काय असतं, 1 मिनिट असतं. परत जर आपण एका मिनिटाचे परत जर 60 भाग बनवले तर त्यातला मग एक भाग म्हणजे काय असतो, 1 सेकंड. ह्यामध्ये तुम्ही रिलेशन लक्षात ठेवा की 60 मिनिट इज इक्वल टू काय असतं, 1 डिग्री, आणि 60 सेकंद इज इक्वल टू काय असतं, 1 मिनिट. एकदम सोपी सिस्टीम आहे. आता आपण बघूया नेक्स्ट सिस्टीम.
नेक्स्ट सिस्टीम आहे, तिचं नाव आहे सर्क्युलर सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम की ज्याचं नाव काय, सर्क्युलर सिस्टीम. ही सिस्टीम तुम्हाला 10वीपर्यंत नव्हती, आता 11वीला तुम्ही पहिल्यांदाच बघताय, की ज्याच्यामध्ये द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ एन अँगल इज रॅडियन, की ज्याच्यामध्ये अँगलचं जे माप आहे त्याचं एकक हे रॅडियन आहे. तर नावातच आहे सर्क्युलर सिस्टीम, याचा अर्थ सर्कलशी रिलेटेड ही सिस्टीम असणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या सिस्टीममध्ये जे युनिट आहे अँगलच्या मेजरमेंटचं ते आहे रॅडियन. तर मी आता एक सर्कल ड्रॉ केलं आहे की ज्याचा सेंटर ओ आहे. तर ह्या सर्कलची काही ना काहीतरी रॅडियस असणार आहे. समजा आपण ती रॅडियस आर घेऊया. तर या ठिकाणी मी रॅडियस दाखवली. ओ ए, सेगमेंट ओ ए ही सर्कलची रॅडियस आहे, त्याची लेंथ आर एवढी घेतली. आता जर सर्कलच्या बाबतीत काही कन्सेप्ट तुम्ही 10वीमध्ये शिकलाय, की ज्याच्या की 9वीमध्ये 10वीमध्ये शिकलाय, 8वीमध्ये पण होतं तुम्हाला, तर त्यामध्ये आर्क ऑफ सर्कल हा एक भाग होता. तर आपल्याला इथे एक आर्क दाखवायचा आहे, पण त्या आर्कची लेंथ रॅडियस एवढीच असली पाहिजे. जो आपण आर्क दाखवणार आहे त्याची लेंथ ही किती पाहिजे, रॅडियस एवढीच पाहिजे. तर या ठिकाणी मी आर्क दाखवलाय, ज्या ठिकाणी रेड कलरचा जो पोर्शन आहे तो आर्क आहे, की ज्याचं नाव आहे आर्क AXB, की ज्याची लेंथ ही रॅडियस एवढीच आहे. इथं जर आपण OB बघितलं तर ती ही रॅडियस आहे आणि लेंथ ऑफ आर्क AXB इज इक्वल टू किती आर. आपण असा आर्क घेतलाय की ज्याची लेंथ किती आहे, तर रॅडियस एवढी. तर हा जो आर्क आहे तो सर्कलच्या सेंटर बरोबर एक अँगल सबटेंड करतोय. हा जो अँगल आहे, ज्यावेळी आर्कची लेंथ काय असते, रॅडियस एवढीच असते, तर त्यावेळी जो अँगल असतो सेंट्रल अँगल तो असतो 1 रॅडियन. मित्रांनो लक्षात घ्या, 1 रॅडियन म्हणजे काय, द अँगल सबटेंडेड बाय आर्क हुज लेंथ विच इज इक्वल टू द रॅडियस ऑफ सर्कल. 1 रॅडियन आपण कधी म्हणणार, तर ज्यावेळी त्या आर्कची लेंथ ही केवढी पाहिजे, तर रॅडियस एवढी पाहिजे. 1 रॅडियनची डेफिनेशन काय, तर 1 रॅडियन इज द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर. हा जो अँगल आहे तो सेंटरला सबटेंड केलाय. कोणी सबटेंड केलाय, बाय अन आर्क, या आर्कनं, हुज लेंथ इज इक्वल टू रॅडियस ऑफ सर्कल. एक लक्षात घ्या की ह्या अँगलचं मेजर किती असणार आहे, 1 रॅडियन. कधी, जर ह्या आर्कची लेंथ किती असेल, रॅडियस एवढी असेल तर. लक्षात आलं. तर आता आपण नेक्स्ट जो भाग बघणार आहे या व्हिडिओमध्ये तो असणार आहे तर रॅडियन मेजर आणि डिग्री मेजर याच्यामध्ये परस्पर संबंध काय आहे. तर तुम्हाला रॅडियन मेजर कसं कन्वर्ट करता येईल डिग्री मेजरमध्ये, आणि डिग्री मेजर कसं कन्वर्ट करता येईल रॅडियन मेजरमध्ये. हा जो थेरम आहे, ह्या थेरममध्ये आपल्याला ते पण रिलेशन समजेल की रॅडियन मेजर आणि डिग्री मेजरमध्ये काय संबंध आहे. थेरम काय आहे, द रॅडियन इज सो डिफाइंड इज इंडिपेंडेंट ऑफ द रॅडियस ऑफ द सर्कल युज्ड. म्हणजे रॅडियन मेजर हे रॅडियसवर डिपेंड नसतंय. रॅडियस किती आहे त्याच्यावर तो अँगल डिपेंड असतो, असा काही संबंध नसतो. आणि दुसरं काय सांगितलंय, तर पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे आपल्याला या थेरममध्ये 2 गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत की रॅडियन मेजर हे रॅडियसवर डिपेंड नसतंय, इट इज इंडिपेंडंट ऑन द रॅडियस ऑर इंडिपेंडंट ऑफ द रॅडियस ऑफ सर्कल. आणि दुसरं काय सांगायचं आपल्याला, तर पाय रॅडियन इज इक्वल टू किती असते, 180 डिग्री. मी तर एक डायग्राम काढली, तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल तर सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे तो ओ, सर्कलची रेडियस आपण आर घेतली आहे, आणि इथं एक आर्क दाखवला AB की ज्याची पण लेंथ किती आहे, रॅडियस एवढी आहे. जर त्याची लेंथ रॅडियस एवढी असेल तर या आर्क ABनं जो सेंटर बरोबर सबटेंड केलेला अँगल असेल तो अँगल किती असणार आहे, तर 1 रॅडियन. तो अँगल किती असणार आहे, 1 रॅडियन. दुसरा भाग, इथं आपण एक स्ट्रेट अँगल दाखवलाय AOC. आणि जर तो स्ट्रेट अँगल असेल तर त्याचा मेजर किती असणार आहे, तर ट्वाइस राईट अँगल, 2 टाइम्स द राईट अँगल. एक एक गोष्ट आपण लिहूया. आता सर्व गोष्टी मी काही लिहित बसलेलो नाही तर थोडक्यात लिहिलंय.
जो आर्क आहे, आर्क ए बी, त्याची लेंथ किती आहे, तर रेडियस एवढी आहे आर. जर तसं असेल तर आपण ए ओ बी ह्या अँगलचं मेजर किती लिहिणार आहे, तर 1 रेडियन. दुसरा एक अँगल आहे ए ओ सी, की जो स्ट्रेट अँगल आहे, सरळ सरळ डायग्राममध्ये कळते आपल्याला की तो स्ट्रेट अँगल आहे. आणि जर स्ट्रेट अँगल असेल तर त्याचं मेजर किती असतं, ट्वाइस द राईट अँगल, म्हणजे किती असणार आहे, 180 डिग्री. आता आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की आर्कची लेंथ आणि सेंट्रल अँगल हे प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणजेच त्यांचे रेशो कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आता इथं 2 अँगल आहेत. पहिला अँगल आहे ए ओ बी आणि दुसरा अँगल आहे ए ओ सी. दुसरा अँगल आहे. हे जे अँगल आहेत यांचा रेशो आणि ह्या अँगलशी रिलेट करणारे जे आर्क आहेत, म्हणजेच ए ओ बी याच्याशी रिलेट करणारा आर्क कुठला आहे, तर ए बी. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, लेंथ ऑफ आर्क ए बी अपॉन ए ओ सी ह्याशी रिलेट करणारा आर्क कोणता आहे, तर ए बी सी. ए बी सी आर्क. जर ए बी सी आर्कबद्दल बोलायचं झालं तर तो सेमी सर्कल आहे. आपल्याला मेजर कोणाकोणाची माहिती आहे ती लिहूया. पहिलं काय, ह्या साईडला लेंथ ऑफ आर्क ए बी किती आहे, आर. आणि दुसरी गोष्ट काय, तर ए बी सी आर्क सेमी सर्कल आहे. म्हणजेच आपण सेमी सर्कल म्हणजे किती लिहू शकतो, 1/2 इंटू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे किती, 2 पाय आर. 2 ला 2 कॅन्सल, इज इक्वल टू काय राहील, आर अपॉन पाय आर. आरला आर कॅन्सल, म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, मेजर ऑफ अँगल ए ओ बी अपॉन मेजर ऑफ अँगल ए ओ सी इज इक्वल टू 1 अपॉन पाय. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए ओ सी इंटू 1 अपॉन पाय. जर ही गोष्ट बघितली आपण तर ए ओ बीचं मेजर इकडं बघितलं तर त्यामध्ये कुठंच रेडियसचा संबंध येत नाही, रेडियस एकमेकाला कॅन्सल होत आहेत. म्हणजेच जो सेंट्रल अँगल आहे की ज्याचं मेजर किती आहे, 1 रेडियन, हा रेडियसवर डिपेंड नाही आहे. याचं मेजर किती आहे, 180 इंटू 1 अपॉन पाय, 180 डिग्री. पाय इथं भागाकाराला इकडे गेल्यावर गुणाकाराला. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, पाय इंटू 1 रेडियन म्हणजे किती येईल, पाय रेडियन. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हा थेरम मी थोडक्यात तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलाय. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तर जे सेंट्रल अँगल असतात ते प्रपोर्शनमध्ये असतात करस्पॉन्डिंग आर्कशी, की ज्यांनी त्यांना सबटेंड केलेलं असतं. म्हणून इथं आपण काय लिहिलं, सेंट्रल अँगलचे जे रेशो आहेत ते इक्वल आहेत कुणाबरोबर, तर आर्कच्या रेशोसोबत. त्याच्यामध्ये हा जो आर्क आहे ए बी सी ते सेमी सर्कल आहे. आणि आपल्याला माहित आहे सर्कम्फरन्स काय असतो, सर्कम्फरन्स इज इक्वल टू काय असतं, 2 पाय आर. म्हटल्यावर त्याच्या हाफ किती असणार आहे, तर 1/2 इंटू 2 पाय आर. जो आपण थेरम बघितला त्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतोय, तर ह्या ज्या नोट मी आता नोट लिहितोय त्या इम्पॉर्टंट आहेत की ज्या तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगी पडणार आहेत. त्यातली पहिली नोट काय आहे, जर तुम्हाला रेडियनमध्ये मेजर कन्वर्ट करायचं आहे, जो अँगल तुमचा रेडियनमध्ये असेल, समजा तुमचा अँगलचं मेजर आहे थिटा रेडियन, त्यावेळी जो तुमचा डिग्रीमध्ये दिलेला असेल, समजा अल्फा डिग्री अँगल दिलाय, तर त्याला तुम्ही कितीनं मल्टिप्लाय करा, तर पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करा. म्हणजेच जर तुम्हाला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दिलेल्या डिग्री मेजरला तुम्ही कितीनं मल्टिप्लाय करणार आहे, तर पाय अपॉन 180. हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. जेव्हा तुम्हाला रेडियनमध्ये करायचं असेल ते डिग्री मेजरला तुम्ही काय करा, पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करा. दुसरं काय, तर तुम्हाला डिग्रीमध्ये करायचं असेल तर पाय रेडियनला तुमच्या रेडियन मेजरला तुम्ही 180 अपॉन पायनं तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता.
हे लक्षात ठेवा, ह्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. रॅडियनमध्ये करताना पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करायचं आहे, डिग्रीमध्ये करताना 180 अपॉन पायनं मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याच्यावर एक्झाम्पल आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघू. तर क्वेश्चन काय दिलं आपल्याला, कन्वर्ट द फॉलोइंग डिग्री मेजर्स इन द रॅडियन मेजर्स. आपल्याला देताना जे अँगल्स दिलेत त्याचं मेजर डिग्रीमध्ये आणि आपल्याला ते कशात करायचं आहे, तर रॅडियन मेजर्समध्ये आपल्याला ते कन्वर्ट करायचं आहे. तर पहिला जो अँगल दिलाय तो किती दिलाय, तर 250 डिग्री हा आपल्याला पहिला अँगल दिलाय. मग त्याला आपण थीटा कन्सिडर केलं. मग आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, तर थीटा डिग्री इज इक्वल टू थीटा इंटू पाय अपॉन 180. ते कशात कन्वर्ट होईल, रॅडियनमध्ये कन्वर्ट होईल. मग असेच आपण बघितलं की ज्या डिग्रीचं रॅडियनमध्ये करायचं असेल तुम्ही पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करा. म्हणजेच इथं मी काय करू शकतोय, थीटा इज इक्वल टू 250 इंटू पाय अपॉन, हे कशात कन्वर्ट होईल, तर रॅडियनमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच किती राहील, हा तुमचा अँगल कशात कन्वर्ट झाला, तर रॅडियनमध्ये कन्वर्ट झाला. ही झाली थीटाची व्हॅल्यू. आता जे दुसरं एक्झाम्पल दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला अँगल किती दिलाय, 65 डिग्री 30 मिनिट्स. मग आपण काय करूया, जे मिनिटचा जो पार्ट आहे तो पण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, तर हे पूर्ण 65 डिग्री आहेत प्लस हे जे 30 मिनिट्स आहेत. जर मिनिट्स आपल्याला डिग्रीमध्ये करायचं असेल तर त्याला 60 काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. कारण आपल्याला माहित आहे 60 मिनिट इज इक्वल टू काय असतं, 1 डिग्री. मग जर डिवाइड केलं तर हे किती येईल, 0.5. म्हणजेच आपला जो अँगल झाला तो किती झाला, तर 65.5 डिग्री. आता डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो, जो अँगल आहे त्याला आपण कितीनं मल्टिप्लाय करणार आहे, तर पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करणार आहे. तो अँगल कशात कन्वर्ट होईल, तर रॅडियनमध्ये कन्वर्ट होईल. आपण बघितलंय डिग्रीचं रॅडियनमध्ये करताना पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करतो आपण. काय करूया, तर आपण ह्याला आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणूया. पाय तसंच राहील 65.5. त्याचं जर आपण ट्वाईस केलं, याचं जर ट्वाईस केलं, दुप्पट केली, तर 65ची दुप्पट 130 आणि वरच्या 5ची दुप्पट किती होईल, 0.5ची दुप्पट 1 म्हणजे 131 गुणिले इथं जर दुप्पट केली तर ह्याची पण दुप्पट केली पाहिजे. म्हणजे किती होईल, म्हणजे आपला आन्सर किती येईल, तर 131 पाय अपॉन 360 रॅडियन. हे आपलं झालं रॅडियनमधलं आन्सर. परत एकदा इथलं सिम्प्लिफिकेशन समजून घ्या. ह्याची आपण दुप्पट केली म्हणजे ह्याला 2 मल्टिप्लाय केलं, ह्याला पण 2 मल्टिप्लाय केलं. रेशो आपला चेंज होत नाही किंवा व्हॅल्यू चेंज होत नाही. तर ह्याची दुप्पट किती येईल, 131 आणि ह्याची दुप्पट किती येईल, 360. तर हे आपण कशाचं कन्वर्ट केलं, तर डिग्रीचं कन्वर्जन कशात केलं, रॅडियन मेजरमध्ये. कायम लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला सोपा आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण आत्ता जे बघितलं तर त्याच्याबरोबर उलट, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री मेजर. म्हणजे देताना आपल्याला कशामध्ये दिलेत, रॅडियनमध्ये दिलं आहे आणि आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर डिग्री मेजरमध्ये करायचं आहे. तर पहिलं जे दिलं आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, तर 7 पाय अपॉन 12 रॅडियन. तर आपल्याला माहित आहे की रॅडियनचं डिग्रीमध्ये करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय कशानं करतो, तर 180 अपॉन पाय. कशानं मल्टिप्लाय करतो, 180 अपॉन पाय. म्हणजे इथं किती होईल, 7 पाय अपॉन 12. त्याला आपण मल्टिप्लाय कशानं करणार, 180 अपॉन पाय. तर हे रॅडियनमध्ये होतं, ते कशात होईल, डिग्रीमध्ये. पायला पाय कॅन्सल होईल. आपण इथं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करू शकतो, 6 2 12 6 3 18 6 0 0 बेके बे 15 7 5 दर्श, म्हणजे किती झालं, 105 डिग्री. देताना आपल्याला कशामध्ये दिलं होतं, रॅडियनमध्ये दिलं होतं. आपलं जे आन्सर आलं ते कशामध्ये आलं, डिग्रीमध्ये आलं. दुसरा जो क्वेश्चन आहे
त्याच्यामध्ये दिलं आहे -1/4 रेडियन. बरोबर. तर हे मायनस साईन काय सांगतं, तर रोटेशन कसं असणार आहे, क्लॉकवाईज असणार आहे. थीटा इज इक्वल टू -1/4 रेडियन. तर रेडियनचं कशात करायचं आपल्याला, डिग्रीमध्ये. म्हणजे आपण ह्याला मल्टिप्लाय कितीनं करणार, तर 180/π मल्टिप्लाय करणार. ते कशात कन्वर्ट होईल, तर डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. आता काय सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करूया. मायनस साईन तसंच राहील. इथं जर डिवाइड केलं तर किती येईल, 45/π. हे कशात असणार, डिग्रीमध्ये असणार. एकदम सोपा भाग आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही रेडियनचं डिग्रीमध्ये करता, कशानं मल्टिप्लाय करता, 180/π. आणि गेल्या केसमध्ये आपण जर बघितलं तर डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करताना आपण कशानं मल्टिप्लाय करत होतो, π/180. तर तुम्हाला होमवर्कसाठी एक्सरसाइज 1.1 त्यामधला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे 2 क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. थँक्यू.